नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार अवस्थेत आलेली आहे. सेना भाजप जे सत्ताधारी मित्रपक्ष आहेत तेच एकमेकांसमोर आरोप प्रत्यारोप करतायत. मुख्यमंत्री विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख असा सामना राज्य बघतंय. आणि जेव्हा सत्तेतले दोन भागीदार पक्ष अशा पद्धतीनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत तेव्हा राज्य सरकार कशा पद्धतीनं काम करतंय असा प्रश्न जनतेला पडलाय. वेअर इज गव्हर्नमेंट, वेअर इज गव्हर्नन्स असे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यातच निवडणुकांची रंगत ही प्रचारामध्ये वाढते आहे. प्रश्न असा आहे की जर का सरकारचा पाठिंबा काढण्याची भाषा शिवसेना करत असेल तर मग राज्यावर मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का? दुसरीकडे शरद पवार असं म्हणालेले आहेत की राज्यावर जर का मध्यावधी निवडणूक लादली गेली तर राज्याचं फारसं नुकसान होणार नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा हे सरकार वाचवणार नाही, मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाईल. पण त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणतायत की हे सरकार पडलं तरी ते वाचवणार राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारला पाठिंबा देऊन वाचवणार नाही याची खात्री शरद पवार देतील का? त्यामुळं अजूनही सगळं काही तळ्यात मळ्यात आहेत. सरकार पडेलच असं नाही आहे, शिवसेना पाठिंबा काढेलच असंही दिसत नाही आहे. मग नेमकं हे कशासाठी चाललंय हाही सवाल जनतेला पडलाय. त्यामुळं आता खरंच सर्व राजकीय पक्षांनी खरं उत्तर देण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात शिवसेनेनं खरं उत्तर देण्याची गरज आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा, शिवसेना भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढण्याचं धाडस शिवसेना दाखवेल का? मुद्दा क्रमांक 2, शिवसेनेनं पाठिंबा काढल्यानंतरही अल्पमतातलं भाजप सरकार टिकेल का? मुद्दा क्रमांक 3, भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा किंवा तटस्थ राहून राष्ट्रवादी मदत करेल का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, महापालिका निकालानंतर सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या चर्चेला विराम मिळेल का? खरंच 23 फेब्रुवारीला जो निकालाचा दिवस आहे तेव्हा जर का खळबळजनक निकाल लागला किंवा शिवसेनेच्या बाजूनं मुंबईचा निकाल लागला तर राज्यात पुन्हा स्फोटक राजकीय परिस्थिती उद्भवेल का? ही चर्चा आपल्याला करायची आहे. आज आपल्या आजचा सवालमध्ये चर्चा करण्यासाठी खास पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये अवधूत वाघ आहेत, भाजपचे प्रवक्ते. मनीषा कायंदे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत. आपल्यासोबत नागपूरहून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि आपल्यासोबत पुण्याहून ज्येष्ठ पत्रकार सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर सुद्धा आहेत. मी सुरुवात करतोय ती मनीषा कायंदे तुमच्यापासून, कारण उद्धव ठाकरेंनी युती तोडली. स्वबळावरती आज शिवसेना भाजप लढते. बरोबर. उद्धव ठाकरे वारंवार मुख्यमंत्री असतील, भाजप सरकार असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्यावरती जहरी टीका करतायत. एवढंच नाही तर शिवसेनेचे मंत्रीसुद्धा धमकी देत आहेत की आमच्या खिशात राजीनामे आहेत, ते आम्ही कधीही राज्यपालांकडे पोहोचवू. तरीसुद्धा अमुक एका तारखेला आम्ही सरकारचा पाठिंबा काढू हे सांगण्याचं धाडस ना उद्धव ठाकरे करतायत ना शिवसेनेचे मंत्री करतायत. मला असं वाटतं की उद्धवजींच्या ज्या मॅरेथॉन सगळ्या इंटरव्ह्यूज आणि सगळ्या चॅनलवर त्यांनी अतिशय विस्तृतपणे सर्वच गोष्टींची उत्तरं दिलेली आहेत. मुळात म्हणजे हे काय प्रसिद्धी माध्यमांनी जे स्क्रोल चालवले की 18 तारखेला अमुक एक घोषणा होणार किंवा 18 तारखेला निर्णय घेणार, हे असं स्वतः उद्धवजींनी कधीही कुठे काही म्हटलेलं नाही आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, होय युती आम्ही तोडली, खरं आहे. त्याची कारण मीमांसा सगळ्यांना माहिती आहे. अतिशय स्पष्टपणे ते बोलत आहेत. कुठलाही आडपडदा न ठेवता माननीय उद्धवजी अतिशय स्पष्ट बोलत आहेत. आणि हो युती तोडली, आम्हाला जे पटलं नाही
म्हणजे जागा वाटपावरून जो काय चर्चा होऊ शकली नाही पुढे आणि त्यामुळे आम्ही युती तोडली. त्याला दुसरी काही कारणं आहेत. सरकारमध्ये ज्या पद्धतीचं जे काय कामकाज चालू आहे किंवा जी काय वागणूक राज्यमंत्र्यांना मिळते किंवा इतर आमच्या मंत्र्यांना मिळते आणि नंतर सगळ्यात क्लायमॅक्स झाला तो पारदर्शकतेचा मुद्दा. म्हणजे युती त्यांना तोडायची होती तर त्यांनी तसं धाडस भारतीय जनता पार्टीने दाखवायला पाहिजे होतं. पण तसं न करता काहीतरी पारदर्शकता वगैरे असे काही मुद्दे पुढे उपस्थित करून त्यांनी आम्हाला कंपेल केलं आणि निश्चितच आम्ही कंटाळलो होतो. माननीय उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं की या युतीमध्ये म्हणजे 85 पासून आम्ही अनेक जागा लढू शकलो नाही की केवळ आम्ही भारतीय जनता पार्टीला त्या जागा दिल्या. इतर ठिकाणी देशभरात आम्ही नाही लढलो कारण आम्हाला असं वाटलं एक हिंदुत्ववादी पार्टी आहे, आपलं एकच गाभा आहे आणि एक विचार घेऊन आपण पुढे चाललेलो हिंदुत्वाचं. तर ठीक आहे, तुम्ही मध्य प्रदेश लढा, तुम्ही राजस्थान लढा, तुम्ही बाकी राज्य लढा, आम्ही मुंबई लढतो, आम्ही महाराष्ट्रात लढतो. हे एक अंडरस्टँडिंग माननीय बाळासाहेबजी ठाकरे, भाजपातले नेते गोपीनाथजी मुंडे असतील, प्रमोदजी महाजन असतील, यावेळचं सगळं एक चांगलं ट्युनिंग सगळं होतं. आणि आता मुळातच भारतीय जनता पार्टीने जर का हिंदुत्व हा विषय सोडून दिला आहे, समान नागरिक कायदा सोडून दिला आहे, राम मंदिर सोडून दिलेलं आता नाही ते आता अचानक आठवतं मंदिर वही 28 तारखेनंतर बनाएंगे, कभी बनाएंगे, कब बनाएंगे काही माहित नाही. आणि निश्चितच या सगळ्या विषयाला आता काही भावनिक नातंही राहिलेलं नाही. मग विनाकारण कशाला रेटत न्यायची युती. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. अतिशय सगळे कार्यकर्ते खुश आहेत, शिवसैनिक उत्साहाने सगळीकडे आणि आम्हाला निश्चित आमचा विजय पूर्णपणे होईल आणि आम्ही पूर्ण बहुमताने आम्ही महानगरपालिकेत सरकार स्थापन करू. मनीषा कायंदे, प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. शिवसेना शब्द छल करते, कसा करते सांगतो. आम्ही निवडणूक पूर्व युती तोडली आहे, इथून पुढे आम्ही युती करणार नाही. पण हे सांगत नाही की कोणत्या निवडणुकीमध्ये निवडणूक पूर्व करणार नाही. हेही सांगत नाही की आम्ही निवडणुकीनंतर पोस्ट अलायन्स जी म्हणतो ना ती युती करणार नाही. हेही सांगत नाही की आम्ही सरकारमधली युती कायम ठेवू किंवा तोडू. त्यामुळं फक्त युती 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 एवढंच बोलते आहे आणि अजूनही पत्ते पूर्णपणे उघडे किंवा ओपन करत नाही. बघा असं आहे की आता जे उद्धवजींनी सांगितलं तेच अर्थात हे खरं त्यांचा अधिकार आहे युतीबाबत बोलणं. तरी पण एक प्रवक्ता म्हणून मी एवढं सांगू इच्छिते की लेट अस वी विल क्रॉस द ब्रिज व्हेन वी कम टू इट. ठीक आहे. अवधूत वाघ, शिवसेनेनं युती तोडली. शिवसेना सरकारवर रोज आरोप करते, मुख्यमंत्र्यांवर आरोप करते, तुमच्या लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करते. एवढं होऊनही जर का राज्यातलं भाजपचं सरकार असेल असा दावा भाजप करत आहे, ते युतीचं सरकार नाही आहे, ते भाजपचं सरकार आहे म्हणत आहे, तर अशा वेळी शिवसेनेचे 12 मंत्री सरकारमधून काढून का घातले जात नाही किंवा त्यांना बाहेर का काढलं जात नाही? आशिषजी, तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सुरुवातीला एक प्रश्न विचारला, वेअर इज गव्हर्नमेंट अँड वेअर इज गव्हर्नन्स. लेट मी टेल यू, गव्हर्नमेंट इज इन प्लेस अँड गव्हर्नन्स इज इन स्टेट. सरकार आपल्या जागेवर आहे आणि गव्हर्नन्स हे अख्ख्या राज्यामध्ये आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता मनीषाजी म्हणाल्या की महानगरपालिकेमध्ये आम्ही निश्चितच सरकार स्थापन करू. मला फक्त एवढं सांगायचं आहे, सरकार महानगरपालिकेमध्ये स्थापन होत नसतं. सरकार हे विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये स्थापन होत असतं आणि महानगरपालिका किंवा कुठची नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ह्यामध्ये चालवायला कधीही बहुमत लागत नाही. त्यावेळी निवडून आलेले लोक तिकडे महापौर निवडतात आणि कित्येक वेळा अल्पमतामधला महापौरही निवडला गेला आहे. आणि अशा रीतीने 5-5 वर्ष महानगरपालिका चालल्या आहेत. महानगरपालिकेच्या कुठच्याही याच्यामध्ये अविश्वासदर्शक ठराव सरकारवर आणावा अशी काही तरतूद नाही. ती महापौरावर आणता येते, महापौर चेंज होतो, परंतु 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था चालत असतात. हा मुद्दा नंबर 1. तुम्ही म्हणालात की जर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर, पहिली गोष्ट, राजकारणामध्ये असं जर तरला उत्तर देण्याची प्रथा नसते. जर काढला तर काय होईल? मला असं स्वतः वैयक्तिकरित्या वाटतं आणि पक्षालाही वाटतं की शिवसेना असं काही करणार नाही. कारण हे राज्यातलं सरकार आहे.
केंद्रामध्ये शिवसेना सत्तेमध्ये आमच्याबरोबर सहभागी आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं राज्य आहे। शिवसेनेचे 12 मंत्री आहेत, त्याच्यामध्ये कित्येक जण कॅबिनेट महत्त्वाची पदं भूषवतात आहेत। अशा वेळी मला जरासुद्धा वाटत नाही की शिवसेना अशा प्रकारे राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल। मला हे तुम्हाला नम्रपणे नमूद करावं लागेल की जेव्हापासून महाराष्ट्र म्हणजे आधी मुंबई स्टेट होतं आणि 1960 नंतर ज्यावेळी महाराष्ट्र झालं तर गेल्या 57 वर्षाच्या इतिहासामध्ये असं एकदाही झालं नाही की मध्यावधी निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागलं, बारिंग 1980 साली। 1977 साली ज्यावेळी केंद्रामध्ये जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी 1978 साली इलेक्शन झाल्या आणि या इलेक्शन्स महाराष्ट्रातल्या झाल्या त्यावेळी पुलोद हा शरद पवार साहेबांनी केलेला प्रयोग होता। त्यावेळचे जनसंघाची लोकं होती, समाजवादी पक्षाची लोकं होती, प्रसपा होती, संसोपा होती, त्यावेळी अपक्ष कित्येक होते, संघटना काँग्रेसचे लोक होते आणि हे सर्वजण एकत्र आले होते। इमर्जन्सी झाल्यानंतर 1980 साली पुन्हा इंदिरा गांधी ज्यावेळी केंद्रामध्ये आल्या त्यावेळी हे सरकार पडलं आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते। जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार पाडेल असं मला मुळीच वाटत नाही। त्यामुळे पाठून किंवा पुढून आम्ही सरकारला पाठिंबा देऊ किंवा सरकारला पाठिंबा देणार नाही, स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची आणि पाठिंब्याची काही आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे हे सरकार 2.5 वर्ष, 2.25 वर्ष, 2.5 वर्ष झालेलं आहे। मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका अशा कित्येक निवडणुका येतील आणि जातील। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी होतं। जर तुम्ही पाहिलं की ज्यावेळी सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये युती नको असं म्हटलं त्याचवेळी आधी झालेल्या 3 टप्प्यातल्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होतीच। परभणीमध्ये ज्यावेळी आमचे हे उभे होते रणजित पाटील उभे होते त्यावेळी रणजित पाटील आणखीन शिवसेना यांनी एकत्रच ती इलेक्शन लढवली। काही ठिकाणी आम्ही एकत्र आलो नाही म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी, त्यावेळी काही ठिकाणी एकत्र आलो। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुका या वेगळ्या असतात, त्याचा कस वेगळा असतो। विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कस वेगळा लागतो। एक लक्षात ठेवा, आज शिवसेनेचे 18 खासदार हे संसदेमध्ये पोहोचलेले आहेत। शिवसेनेचे 63 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र येऊन पुढे 2.5 वर्ष किंवा ती 2.5-3 वर्ष म्हणजे ही 5 वर्षाची टर्म डेफिनेटली संपवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे। भाजप शिवसेनेला गृहीत धरत आहे हे स्पष्ट दिसत आहे मनीषाताई। नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युतीच्या बाबतीत चर्चा करणं किंवा त्याबद्दल काही वक्तव्य करणं हे आम्ही केवळ तो पक्षाध्यक्षांचा निर्णय असतो किंवा त्याच्यावर तेच केवळ बोलतात। तरी देखील मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्धवजींनी अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्यांच्या रोजच्या मुलाखती चालू आहेत। त्यांनी युतीबाबत स्पष्टता आणलेली आहे, त्यांनी पुढे कशा पद्धतीने ते काम करणार आहेत किंवा कशा पद्धतीने पक्ष वाटचाल करणार आहे हे सगळं सांगितलं आहे। मी परत त्यांच्या वतीने किंवा काही बोलणं अतिशय अयोग्य आहे। आज काय झालंय की सेना भाजप एकाच टोन मध्ये बोलतायत, कदाचित हा पवार इफेक्टचा परिणाम असेल असंही आपण म्हणू। जसं आता अवधूत वाघ यांनी आपला राजकीय निवडणुकांचा राजकीय इतिहास सांगितला राज्यातला, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि पवार फॅक्टर कसा असतो त्याचंही एक उदाहरण बघा। 1980 मध्ये शरद पवारांचं सरकार इंदिरा गांधींनी पाडलं होतं, तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागली। नव्या निवडणुका तेव्हा 1980ला राष्ट्रपती राजवटीच्या काळात झाल्या आणि त्यानंतर तो वचपा काँग्रेसकडून पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार 2014 मध्ये पाडून घेतला आणि 2014 मध्ये राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढला। त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली आणि 2014ची निवडणूक ही राष्ट्रपती राजवटीमध्ये झाली होती। त्यामुळे पवार फॅक्टर हा असा आहे, हे शरद पवार 1.5 वर्षापूर्वी बोलले होते की राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात आणि आपण आज त्या मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतांवर किंवा शक्यतेवरती चर्चा करतोय। हेच पवार फॅक्टरचं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा जेव्हा पवार बोलतात किंवा भाकीत वर्तवतात तेव्हा चर्चा करावी लागते। पुन्हा याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता हा आपला प्रश्न बघा। शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का? 68% लोक म्हणतायत होय,
शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील. पुन्हा भेटूया ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातोय. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आमदार आहेत. विद्याताई, पवारसाहेब 1.5 वर्षांपूर्वी बोलले होते की राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे, त्या होऊ शकतात. आणि आता तर शरद पवार असं म्हणतायत की मध्यावधी निवडणुका झाल्या आणि नोटबंदीचा इफेक्ट जरी राज्यात असेल तरी त्याचं फारसं नुकसान राज्याचं होणार नाही आहे. आणि जर का मध्यावधी निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला हे सरकार पाडायचं आहे असा लोकांचा गैरसमज झाला आहे. नाही, पवारसाहेब बोलले त्याचं तुम्ही वेगवेगळे अर्थ काढतायत, ते तुम्हाला पूर्ण अधिकार आहे ते अर्थ काढायचा. कारण नेहमीच माध्यमांना काहीतरी वेगळे अर्थ काढायचे आणि पवारसाहेबांवरती टीका करायची एक सवय आहे आणि ती चांगली सवय आहे तुमची. आणि त्याला पवारसाहेब कधी उत्तरही देत नाही. हे मला त्यांचं सगळ्यात मोठं कौतुक वाटतं की राजकारणामध्ये मी अनेक नेते बघितले आहेत, पण पवारसाहेबांना इतकं तुम्ही डिवसता तरी पवारसाहेब कधी टीकेला उत्तर देत नाही. त्यांना जे कामं करायची ते करत राहतात. उलट ते अशी काही पझल आम्हाला सोडवायला देतात की आम्ही ती सोडवतच बसतो. तुम्ही सोडवत बसतात, चांगलं आहे ना, ते काय वाईट नाही आहे त्याच्यामध्ये. पण मला आता हे वाटतं की इतकं गाली गलोच लाथाळ्या रोजच्या चालू आहे त्यांच्यामध्ये, इतकं म्हणजे भयंकर, इतकं म्हणजे आता मला असं वाटतं ते एकमेकांना वाईट म्हणण्याची स्पर्धा लागली आहे आणि त्याचाही ते आनंद घेत आहेत असं एक दिसतंय. की एकीकडे उद्धव ठाकरे बोलत आहेत आणि मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ह्याचं भानच त्यांना राहिलेलं नाही. म्हणजे आता मी सांगते ना, मी गेले 15-20 दिवस मुख्यमंत्र्यांना सतत भेटायचा प्रयत्न करते एक आमदार म्हणून, परंतु मुख्यमंत्री गेले 6 महिने फक्त प्रचार प्रचार प्रचार. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या आहेत की 11-12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्यांना काहीही त्याचं भान राहिलेलं नाही, पडलेलंही नाही आहे. मला वाटतं दानवे पक्षाचे अध्यक्ष आहेत का देवेंद्र फडणवीस जे अध्यक्ष आहेत असं आता म्हणायची वेळ आलेली आहे. आजच दिघ्याला मी जाऊन आले. दिघ्याचं गेले 8 दिवस इतकी भयंकर परिस्थिती झालेली आहे. लोक अक्षरशः रडतायत, बायका, आदिवासी बायका घराच्या बाहेर येत आहेत, त्यांना काही कसला ठिकाणा नाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आम्ही रात्री 1 पर्यंत बसलो, सकाळी ते भेटले, ते तावातावाने निघून गेले. म्हणजे राज्याचे मी अनेक मुख्यमंत्री बघितलेले आहेत, पण मुख्यमंत्र्यांना कशाचीही जनतेची पर्वा नाही आहे. फक्त भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा कशा जास्ती येतील ह्याच्यावरती त्यांचा भर आहे. आणि म्हणून मला अगदी हात जोडून विनंती करावीशी वाटते की हे मुख्यमंत्रीपद खरं तर त्यांनी सोडावं. बाकी त्या सत्तेचं काय होईल किंवा काय नाही. आणि दानवेजींचे अध्यक्षपद भाजपने खरं तर त्यांना दिलं पाहिजे, कारण त्यांना पक्षाचं काम करायचे. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे. विद्याताई, प्रश्न काय होता, तुम्ही उत्तर काय दिलं? पुन्हा मी आता प्रश्न बदलवतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले की त्यांचा शरद पवारांवर विश्वास नाही. आम्ही जरी देवेंद्र फडणवीस सरकार पाडलं, म्हणजे शिवसेनेनं जरी देवेंद्र फडणवीस सरकार पाडलं तरी ते सरकार राष्ट्रवादी वाचवू शकतं, राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतं आणि तटस्थ राहून हे सरकार वाचवू शकतं याची खात्री देता येत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचा पवारांवरती विश्वास नाही आहे. उद्धव ठाकरेंनी कोणावर विश्वास ठेवावा हा त्यांचा प्रश्न आहे. मला हे म्हणायचं आहे, पवारसाहेबांवरती त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे त्यांना. आणि राष्ट्रवादीने आता ह्याच्यापुढे भाजपला पाठिंबा देणार नाही. त्यावेळेस पाठिंबा दिला तर काय, त्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या, भाजप अगदी बहुमताच्या जवळ असताना पुन्हा निवडणुका नको किंवा ह्या दोघांमध्ये अगदी सख्य पण यायला नको, ही दूरदृष्टी होती पवारसाहेबांची. म्हणजे या दोघांनी एकत्र यावं यासाठी सुद्धा ती खेळी पवारसाहेबांनी केली. म्हणजे मग पवारसाहेबांनी काय करावं हा त्यांचा राजकीय अनुभव आहे आणि त्यांनी तो त्यांचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु राजकारणातला अनुभव आहे तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र जनतेचं भलं व्हावं याच्यासाठीच आहे. अतुल लोंढेंकडे जातोय नागपूरला. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते, अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पवारांना त्यांनी सुद्धा खूप जवळून बघितलेलं आहे. अतुल लोंढे, घाबरू नका, मी शरद पवार साहेबांविषयी तुम्हाला प्रश्न विचारत नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय की माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आज असं म्हणालेले आहेत की राज्यात जर का मध्यवर्ती निवडणुका होत असतील तर काँग्रेस सुद्धा तयार आहे. तुम्ही कसं बघताय की मध्यवर्ती निवडणुका खूप दूर आहेत, पण राज्यातलं सरकार शिवसेना पाडेल की पुन्हा शिवसेना भाजपला ब्लॅकमेल करत राहील?
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे आशिष याच्यामध्ये की भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरून जसं आम्हाला सगळं समजतं आणि जनतेला काही कळत नाही अशा पद्धतीनं राज्य चालवणं सुरू केलेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये त्यांनी काय केलं, कशा पद्धतीने नंतर एकत्र आले, हे या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आज ज्या स्तरावर उतरले, म्हणजे आता अवधूतजी जे बोलत होते किंवा मनीषाजी ज्या बोलत होते त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा. जी शिवसेना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा घेते ती राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये कसं काय लढू शकते, कसं काय त्यांना मतदान मिळणार आहे आणि ते कसं काय फाईन ट्युनिंग होतं हे समजणं जरा कठीण आहे. अवधूतजी बोललेत की नाही आमचं अंडरस्टँडिंग आहे, शिवसेना जाणार नाही. पण मग किरीट सोमय्या ज्या पद्धतीनं ईडीमध्ये आम्ही कंप्लेंट करू, यांच्या कंपन्या कोणत्या आहे उद्धवजींच्या ते त्यांनी सांगावं, इतक्या टोकाला जाऊन भ्रष्टाचारी गुंड अशा पद्धतीची एक दुसऱ्यावर टीका करत असताना शिवसेनासुद्धा असं म्हणते की सरकारमध्ये आम्हाला काडीची किंमत नाही, आमच्या मंत्र्यांना कुठले अधिकार नाही आणि ते स्पष्टपणे दिसत पण नाही. आता रामदासजी कदम यांच्याकडे जे मंत्रालय आहे त्या पर्यावरण मंत्रालयामधलं पोल्युशन कंट्रोलचे महत्त्वाचं मंत्रालय आहे ज्याच्यावरून खऱ्या अर्थानं मिनिस्ट्रीचे अधिकार ठरत असतात, ते त्यांच्याकडे नाही आहे. डिफंक्ट करून म्हणजे लंगडं करून सगळे अधिकार जे आहे ते शिवसेनेला देण्यात आलेले आहे. अशी सातत्यानं एक दुसऱ्यावर टीका करत असताना आज मुंबईच्या निवडणुकीसाठी, आज मुंबईसाठी खरं पाहिलं तर मुंबईला CEO नेमावा, मुंबई वेगळी करावी अशा विचाराची भाजपा आणि मुंबई आमचा जीव की प्राण, म्हणजे आपण लहानपणी कथा वाचायचो की त्या राक्षसाचा किंवा त्या महत्त्वाच्या व्यक्तीचा जीव त्या मिठ्ठूच्या कंठामध्ये आहे, अशा पद्धतीचा शिवसेनेचा जीव त्या मुंबईच्या कंठामध्ये आहे. 37,000 कोटीचं बजेट आहे त्याचं, ते जे लोणी आहे त्याच्या अवतीभोवती हे सगळं फिरत आहे. पण लोकांना गृहीत धरण्याच्या प्रकारावरून कदाचित हे स्टेटमेंट पवारसाहेबांनी केलं असेल. मला पवारसाहेबांवर प्रश्न विचारायला आणि मी त्यांचा आदर करतो, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्यासुद्धा, सांगितल्यासुद्धा. त्यामुळे असं बोलण्याचं मला पवारसाहेबांबद्दल फक्त एवढं माहिती आहे की ते जेव्हा बोलतात, ते जेव्हा शब्द वापरतात त्याची रचना अतिशय विचारपूर्वक असते. त्याच्यामधला कॉमा, त्याच्यामधला फुल स्टॉप, त्याच्यामधल्या अवतरण चिन्ह हे सुद्धा अतिशय विचारपूर्वक असतं. मला वाटतं की जेवढं राजकीय परिस्थितीचं आकलन आज देशामध्ये करू शकणारे 100% खरं पवारसाहेब आहेत तेवढं मला वाटत नाही की कोणी एवढी ज्येष्ठता या देशामध्ये कोणाकडे असेल. राहता राहिला प्रश्न काँग्रेसची संघटना बळकट आहे. काँग्रेसला जितकं यांनी विरोध केला तितका काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष झाला. सत्तेमध्ये असताना आमच्याकडे 972 होत्या, आताही आमच्याकडे 925च्या जवळपास जागा आलेल्या आहे. त्यामुळे काँग्रेसचा जो बाज आहे तो काम करा, अहिंसेच्या मार्गाने काम करा आणि केलेल्या कामाचा खूप डिंडोरा पिटणे, ॲडव्हर्टाईज करणे अशी प्रवृत्ती नसल्यामुळे ज्या पद्धतीनं आज मुंबईमध्ये चालला आहे त्या पद्धतीनं मी आपल्याला अशी सांगू शकतो की जो निकाल नगरपालिकांमध्ये आलेला आहे तोच निकाल आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये दिसेल आणि त्याच पद्धतीचा निकाल जो आहे तो आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा दिसेल. अनेक लोक ही बाजू टाळून ठीक आहे अतुल लोंढे, ठीक आहे, या सध्या निवडणुकांच्या राजकीय बाजारामध्ये काँग्रेस समोर खूप सोपा पेपर आहे. म्हणजे काँग्रेसची बाजू आणि भूमिका इतकी स्पष्ट आहे ना की सर्वसामान्यांना माहिती आहे की काँग्रेस आपली भूमिका बदलणार नाही, काँग्रेस जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही. पण राष्ट्रवादीचं तसं नाही आहे, म्हणून तर सगळी चर्चा आहे ना. राष्ट्रवादी कुठेही जाऊ शकते, कोणाही जवळ बसू शकते. हे राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा छातीटोकपणे सांगू शकत नाहीत की आम्ही कुठला निर्णय कधी घेऊ. जसं की आधी 2014ला निकाल लागत नाही तो तासाभरात भाजपला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीनं सर्वांना कोड्यात पाडलं. आता राष्ट्रवादी स्वतः बुचकळ्यात पडलेली आहे. आता म्हणताय मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर आम्ही त्या सामोरा जाऊ किंवा राज्याला त्या परवडतील. मी थेट जातोय पुण्याला रोहित चंदावरकर यांच्याकडं. रोहितजी, आता तुम्ही बघितलं की पवार साहेब बोलल्यानंतर पुन्हा या चर्चेला आता वेग आलेला आहे. आज शरद पवार असं म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीस सरकार पडावं ही श्रींची इच्छा दिसते आहे. याचा नेमका अर्थ काय लावायचा? आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत पवार भाजप सरकार तारणार नाहीत. हे कशावरनं? ही सगळी चर्चा गेली काही मिनिटं, जवळजवळ अर्धा तास मी ऐकतोय आणि त्यातनं साधारण प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांच्या मनात काय आहे किंवा काय चाललंय हे दिसतंय.
आणि मुख्य गोष्ट आशिष त्यातनं जी समोर येते ती अशी की कोणालाच काही कमिटमेंट करायची नाही आहे, कारण त्यांचे पक्ष नेतृत्व हे उद्या काय करेल याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे विश्वास वाटत नाही आहे, अशी जवळपास सगळ्या पक्षांची परिस्थिती आहे असं दिसतंय. काल म्हणजे आत्तापासून 24 तास अगोदर काल संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी पुणे शहरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या 1-2 सभा झाल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या 4 सभा झाल्या. या 4ही सभांमध्ये दोन्ही हे नेते ज्या पद्धतीने बोलले ते जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला हे दोन्ही नेते म्हणजे हिंदुस्थान पाकिस्तानच्या लढाई इतकं त्यांच्यामध्ये दुश्मनी किंवा वैर आहे की काय असं तुम्हाला वाटेल. इतक्या आक्रमक पद्धतीने एकमेकांवर टीका, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप ह्या दोन्ही नेत्यांनी केले की जे गेले काही दिवस ते सगळं सुरू आहे. तर त्या सगळ्याच्या शेवटी मात्र पुण्यात अगदी रात्री शेवटच्या सभेच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी असा एक टेस्ट बलून ज्याला म्हणतात तसा एक सोडला की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज जर हे सरकार माफ करणार असेल तर आम्ही या सरकारचा पाठिंबा काही पुढची 2.5 वर्ष काही काढून घेणार नाही, 5 वर्ष आम्ही सरकार चालवून देऊ. आणि ह्या मुद्द्यावरच आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा एक सूतोवाच केला आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वतःसाठी हा एक एक्झिट रूट ठेवला आहे. म्हणजे जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला हव्या तशा जागा मिळाल्या नाहीत किंवा ओव्हरऑलच महाराष्ट्रात शिवसेनेला फारसा परफॉर्मन्स दाखवता आला नाही तर परत सरकारमध्ये राहण्याची एक तरतूद करता यावी आणि नंतर लोकांनी काही प्रश्न विचारू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी हा टेस्ट बलून काल पुण्यामध्ये सोडला असं दिसतंय. तर हे सगळं ओव्हरऑल चित्र बघितल्यावर मला असं दिसतं की हे नेते कल्याण डोंबिवली पॅटर्न पुन्हा एकदा राबवण्याच्या तयारीमध्ये आहेत असं मला वाटतं. म्हणजे ऑपोजिशनची स्पेस कॅप्चर करण्यासाठी, आणि हा मुद्दा आपण आधीही बोललो आहोत की ज्या लोकांना गेल्या 2.5 वर्षात सरकारने फारसं काही केलं नाही असं वाटतं जनतेमधल्या ज्या घटकांना, त्यांना त्यांची पण मतं आपल्या युतीतल्याच दोन्हीपैकी एका कोणाकडे तरी यावी, मुख्यतः शिवसेनेकडे यावी, कारण ती विरोधात बोलते भाजपच्या. यासाठी ही केलेली व्यूहरचना आहे की काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतोय. म्हणजे थोडक्यात असं की निवडणूक झाल्यानंतर मुंबई महापालिकेत हे दोघे परत एकत्र येतील आणि गेली 20-1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ज्या पद्धतीने महापौर उपमहापौर ही पदं त्यांनी वाटून घेतली आहेत आणि सत्ता चालवत आहेत त्या पद्धतीने चालवतील. कदाचित भाजपची संख्या जास्त झाली महापालिकेत तर 2.5 वर्ष तुमचा महापौर, 2.5 वर्ष आमचा, असा काहीतरी फॉर्म्युला काढतील वगैरे वगैरे. आता शरद पवार यांनी आज जे सूतोवाच केलं किंवा पहिल्यांदाच त्यांनी ब्रेकिंग हिज सायलन्स असं ज्याला आपण म्हणतो ते केलं, त्याला फार सिग्निफिकन्स आहे. कारण मला असं वाटतं की भारताच्या राजकारणामध्ये सध्या लोंढे म्हणाले त्याप्रमाणे शरद पवार यांच्या इतकी अनुभवी आणि एक ग्रासरूट लेवलवर काय चाललं याची माहिती असलेली दुसरी व्यक्ती नाही. ज्याला आपण इंग्रजी पत्रकारितेमध्ये इयर टू द ग्राउंड असं ज्याला म्हणतो की ज्याचा कान अत्यंत जमिनीवर आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये काय चाललं आहे याची माहिती आहे असा असलेला एक हा नेता असल्यामुळे त्यांनी एक मला असं वाटतं की लोकांमध्ये जी एक अस्वस्थता आहे, विशेषतः डिमॉनिटायझेशन नोटबंदी झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये शेती असेल किंवा शहरी भागामध्ये ट्रेडर वर्ग जो असेल, व्यापारी वर्ग, या 2 वर्गामध्ये मुख्यतः खूप प्रचंड मोठी अस्वस्थता आहे आणि त्याच्यामुळे एक नाराजी सरकारबद्दल गेल्या 3 महिन्यात बिल्डअप झालेली आहे. त्याची जाणीव मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना होत आहे आणि त्यांना असं वाटते की 2.5 वर्षापूर्वी 2014च्या निवडणुकीच्या इमिजिएटली नंतर निवडणूक झाल्या अस्थिरता नको म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, पण आत्ता 2.5 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात जर निवडणुका झाल्या तर ते काही डॅमेजिंग नाही असं ते म्हणताय. त्याचं कारण त्यांना असं वाटतंय की ग्रासरूट लेवलवर सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि बऱ्यापैकी मेक इन इंडिया कार्यक्रम असो किंवा गुंतवणूक आणण्याचे आणि रोजगार निर्मितीचे कार्यक्रम असोत, या सगळ्यांना बऱ्यापैकी खीळ बसली असं एक ओव्हरऑल आर्थिक चित्र महाराष्ट्रामध्ये आत्ता दिसतं आहे. शरद पवारांचे सगळ्या उद्योगपतींशी वगैरे सुद्धा फार चांगले संबंध आहेत हे आपल्याला माहीत आहेच. इन्फोसिससारख्या कंपनीने आज असा एक रिपोर्ट दिला आहे की गेल्या 30 वर्षात कधी नव्हे इतकी कमी नवीन गुंतवणूक किंवा नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन इन्फोसिसनी गेल्या वर्षभरात ते करू शकले आहेत. म्हणजे त्यांचा अत्यंत लो परफॉर्मन्स आहे. बजाज कंपनीने आकडे दिलेत की त्यांची सर्वात कमी व्हेकल्स गेल्या 6 महिन्यात खपली. एवढी हा 6 महिन्याचा कालावधी जो होता, गेल्या 20 वर्षात इतकी कमी व्हेकल्सची खप किंवा त्याचा वाढीचा वेग इतका कमी कधीही नव्हता. त्यामुळे आर्थिक चित्र ओव्हरऑल जे आहे आणि जी नाराजी आहे जी फारशी मीडियामधून अजून येत नाही किंवा कोणी फारसं ओपनली बोलत नाही आहे, परंतु ती जी नाराजी आहे ती टॅप करता येते का असा एक वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न मला याच्यामध्ये दिसतोय. पण महत्त्वाचा मुद्दा आहे असा की ह्या महापालिकांचा निकाल हे कधी नव्हे इतके महत्त्वाचे
लिटमस टेस्ट सारखे प्रत्येक पक्षासाठी ठरणार आहेत, विशेषतः शिवसेनेसाठी. आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला एक वॉटरशेड मुवमेंट हा 24 फेब्रुवारी असेल की जेव्हा शिवसेनेला जर पूर्ण भावनेच्या मुद्द्यावर असो, सिंपथी म्हणून असो, कुठल्याही मुद्द्यावर असो, जर प्रचंड बहुमत मुंबईत मिळालं, मराठी माणसाला जर इन्सिक्युरिटी वाटून ते शिवसेनेच्या मागे उभे राहिले आणि असं काही जर झालं तर शिवसेना एका पद्धतीने भारतीय जनता पक्षाला चॅलेंज करण्याच्या परिस्थितीत येईल आणि त्यानंतर कदाचित ते राजीनामे खिशातून काढण्याबद्दल विचार करतील. मुंबई पोलिसांनी मनात आणलं तर ती कुठलीही केस 2 दिवसात सोडवू शकतात, असं एक पूर्वी आपण म्हणायचो. म्हणजे आपण पत्रकारितेत अगदी तरुण असताना ती एक असं म्हणण्याची पद्धत होती. आणि शेवटी एका मोठ्या मुंबईतल्या पत्रकारांनी असा प्रश्न विचारला होता की मग हे पोलीस मनात का आणत नाहीत, असा एक तो विनोद होता की ते कुठल्याही केसेसला सोडवायला 15 वर्ष 10 वर्ष लागतात, तर मनात आणलं तर 2 दिवसात सोडवतील, तर मनात का आणत नाहीत बाबा, असा एक तो विनोद झाला होता. तसं शिवसेनेचं झालं आहे की खिशात राजीनामे देऊन ठेवून किती काळ फिरणार. आणि खिशात एवढं जर संताप आणि एवढं जर इरिटेशन झालं आहे, इतकं ओपनली पब्लिक सभांमध्ये एकमेकांना नतद्रष्ट अमुक तमुक वगैरे असे शब्द वापरण्या इतकी परिस्थिती झाली आहे, तर तो खिशातला राजीनामा बाहेर कधी काढणार. आणि शेवटचा मुद्दा असा जो आज पवारसाहेबांनी नमूद केला आणि मला असं वाटतं तो फार महत्त्वाचा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची इमेज ही खूप ॲग्रेसिव्ह पक्ष अशी राहिलेली आहे. आणि त्या ॲग्रेसिव्ह पक्षाला आपण बरोबर सत्तेत घेऊन फारसं काही न देता धाकट्या भावासारखं त्याला आपण ठेवलेलं आहे पाठिंब्यासाठी, विधानसभेतल्या पाठिंब्यासाठी वगैरे. अशा परिस्थितीत त्या पक्षाला फार इरिटेट आपण करणं किंवा त्याला अंगावर फार घेणं हे लाँग टर्ममध्ये फार मारक ठरेल किंवा एक डॅमेजिंग ठरेल. ही गोष्ट एक राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांना लक्षात यायला हवी होती, ती त्यांना लक्षात आली नाही आहे. ही त्यांची स्ट्रॅटेजिक चूक असू शकते असं पवारसाहेब म्हणाले, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो कदाचित देवेंद्र फडणवीस हे तरुण असल्याचा तो एक परिणाम असेल की पवारसाहेब असं म्हणाले की आपण जर कोणाला अरे म्हटलं तर तो कारे लगेच म्हणेल, असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा व्यक्तीला आपण मुळात राज्याचे प्रमुख जर असू तर अरे म्हणायला जाऊ नये. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्या अर्थाने ती चूक केली आहे स्ट्रॅटेजिक दृष्टीने की त्यांनी शिवसेनेला अरे असं म्हणून अंगावर घेतलेलं आहे. आणि ह्याचं कारण हे असू शकतं की दिल्लीहून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असोत किंवा अर्थमंत्री असोत देशाचे, त्यांच्याकडून एक जनरल सिग्नल असा येतो आहे की शिवसेना, म्हणजे ते ओपनलीच म्हणत आहेत की शिवसेना ही एक गुंडांची पार्टी आहे वगैरे, असं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं सध्या म्हणणं आहे. आणि त्यामुळे शिवसेनेबरोबर आपण फार राहू नये असा त्यांचा एक सिग्नल आहे. तो मला वाटतं देवेंद्र फडणवीस फॉलो करत असतील. आणि अडवाणी आणि वाजपेयी यांच्या काळात तशी परिस्थिती नव्हती. ते बाळासाहेबांना खूप मान देत होते, त्यांच्या घरी वगैरे जात होते. पण आत्ताचे अमित शहा आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात असं आहे की त्यांना शिवसेना हे अत्यंत होस्टाईल त्यांचं शिवसेनेबद्दलची भूमिका आहे आणि शिवसेना संपवली पाहिजे अशा अर्थाचं त्यांचं मत अमित शहा आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींचं मत आहे. तर त्यामुळे या सगळ्याचं आपण हे सगळं प्ले आउट होतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. आणि उद्धव ठाकरे यांना हे लक्षात आलं आहे की आज ना उद्या ही भाजप आपल्याला संपवण्याच्याच पवित्र्यात जाणार आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातल्या सभेत हे सुद्धा मोठ्या आवाजात जाहीर करून टाकलं की यापुढे महाराष्ट्रातली कुठलीही निवडणूक भाजपबरोबर अलायन्स करून आम्ही लढणार नाही. जिल्हा परिषद असो, महापालिका असो, विधानसभा असो, हे त्यात क्लिअर झालं. पण निवडणुकीनंतर अलायन्स करणार का, पोस्टपोल अलायन्स करणार का, याबाबतीत त्यांनी मात्र मौन राखलं, जसं आशिषजी तुम्ही म्हणालात मगाशी त्याप्रमाणे. त्यामुळे ते ऑप्शन्स एक राजकीय पक्ष म्हणून प्रत्येकाने उघडे ठेवलेले आहेत. आणि त्यामुळेच मला वाटतं मूळ मुद्दा मी जो मांडला की प्रवक्त्यांकडे जर बघितलं तर ते काही कमिटमेंट देण्याच्या आत्ता परिस्थितीत नाही असं दिसतंय. असं अजूनही सगळं काही संपलेलं नाही आहे. अजूनही सगळं काही संपलेलं नाही. 23 फेब्रुवारीला जो निकालाचा दिवस आहे तेव्हा आपल्याला कळेल की खरंच ही लढाई तिथं संपणार आहे, या चर्चेला तिथं विराम मिळणार आहे किंवा नाही. किंबहुना 24 तारीख जी उजाडेल ती वेगळंच काहीतरी राज्याचं भवितव्य घेऊन उजाडेल अशी ही चर्चा आहे. त्यामुळे चर्चा भरपूर आहे. त्या चर्चेला खतपाणीसुद्धा आरोप प्रत्यारोपातून टीकेतून दिलं जातं आहे. आणि त्यामुळंच महाराष्ट्रातली जनता ही संभ्रमात झालेली आहे, संभ्रमात पडलेली आहे. पण याचा राज्य सरकारच्या एकूणच कामकाजावर, प्रतिमेवरती वाईट परिणाम पडतोय. मंत्रालयात काय चाललंय याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. सरकार कुठं आहे हे कळत नाही आहे. प्रशासन लोकांपर्यंत पोहोचतंय का याची दखल जनतासुद्धा घेईनाशी झालेली आहे. एकूणच नोटबंदीनंतर अशा पद्धतीचं संभ्रमाचं वातावरण राज्यात तयार होणं हे राज्याच्या विकासासाठी घातक आहे असंही काही जण आता म्हणतायत. त्यामुळं ही चर्चा महत्त्वाची आहे. आपण ब्रेक नंतर पुन्हा ती सुरू ठेवणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा.
शिवसेना भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का? 69 लोक म्हणतायत होय, मध्यावधी निवडणुका लादल्या जातील. सध्या हे जे काही दिसतंय चित्र ते सगळं गंभीर चित्र आहे. आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते कोणी खुळे लोक करत नाही आहेत, तर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री करतायत. त्यामुळं कल्याण डोंबिवली पॅटर्नच्या पलीकडची ही चर्चा आहे असं जनतेलाही वाटतंय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातो. विद्याताई, सगळी सूत्र ही शिवसेनेकडून आज पवारसाहेबांच्या विधानांमुळं राष्ट्रवादीकडे आलेली आहेत. आता राष्ट्रवादीकडे सर्वांचं लक्ष आहे की राष्ट्रवादी हे सरकार वाचवेल का? म्हणजे सरकारला वाचवण्यासाठी सरकारच्या बाजूनं मतदान करायचीही गरज नाही, तटस्थ राहिली तरी चालते, बाहेरून पाठिंबा जाहीर केला तरी चालतं. एवढंच नाही तर शिवसेनेला उचकवलं जसं आज पवारसाहेबांनी उचकवलं तरी चालतंय. त्यामुळे राष्ट्रवादी मजा बघतंय सुरुवातीपासून, म्हणजे 2014च्या निकालापासून. नाही, आम्हाला मजा बघण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि आता शिवसेना पाठिंबा काढते का नाही याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मला वाटत नाही शिवसेना पाठिंबा काढेल, कारण तेवढे जे गट्स असायला लागतात ते शिवसेनेमध्ये नाही. त्या डरकाळ्या फोडल्या जात आहेत, सगळं फोडलं जातं आहे. ते नुसतं आपण एक म्हणजे एक देवेंद्र फडणवीसांनी हा एक पाळीव वाघ झाला आहे त्यांचा. त्यामुळे फारसं मला शिवसेनेच्या कितीही आरडाओरडा केला तरी शेवटी ते त्यांच्यासोबतच राहणार, कारण सगळ्यांना ती सत्ता पाहिजे. त्यांचे मिनिस्टर्स जे आहेत त्यांना ते राजीनामे जरी घेऊन खिशात फिरत असले तरी त्यांना ते राजीनामे ते देणार नाहीत. आणि सत्ता ही कशी करून अजून 1-2 वर्ष तरी ते चालवतील. अगदीच काढला पाठिंबा तर 4-4.5 वर्ष झाल्यानंतर काढतील, पण आता ते पाठिंबा काढील अशी असण्याची शक्यता वाटत नाही. आणि जर त्यांनी पाठिंबा काढला तर त्यावेळेची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल ना. पण आम्ही प्रश्न बदलवतो ताई, मी प्रश्न बदलवतो. मी तुमचं मान्य करतो. शरद पवारांच्या अगदी उलट तुम्ही बोलता की हे सरकार पडणार नाही, हे सरकार 5 वर्ष टिकेल. मग पण हे मुख्यमंत्री राहतील का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील का? राहतील. ते लोकप्रिय मुख्यमंत्री भाजपमध्ये. म्हणजे ते जरी महाराष्ट्राचं काही काम करत नसले, म्हणजे त्यांनी जरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुका आणि भाजपचं सीट्स जास्तीत जास्त येण्याचं त्यांनी चंग बांधलेला आहे, तरीसुद्धा ते मुख्यमंत्री राहतील. कारण ती त्यांना बक्षिसी असेल की त्यांनी जास्ती सीट्स आणून दिल्या म्हणून त्यांना ती बक्षिसी दिलेली असेल. परंतु मी शरद पवारांच्या उलटं बोलते असं म्हणू नका, पण मला असं वाटतं की ह्या धमक्या आहेत नुसत्या, आणि पाठिंबा वगैरे काढून घेण्याची जी एक हे लागते ती शिवसेनेमध्ये नाही. म्हणजे ती धमक किंवा धाडस हिंमत शिवसेनेमध्ये नाही आहे. शिवसेनेला उत्तर द्यायचं. आशिष, तुमच्या माध्यमातून मी विद्याताईंना असं सांगू इच्छिते की शिवसेना भारतीय जनता पार्टी युती ही अभेद्य आहे, अभेद्य आहे असं आपण अनेक वर्ष ते राहिलंही, तसं टिकलंही. गेली 25 वर्ष युती टिकली, विधानसभेमध्ये तुटली, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर स्वबळावर माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 63 जागा निवडून आणल्या. जे काय नरेंद्र मोदींचं वादळ होतं ते महाराष्ट्रामध्ये रोखलं गेलं. बाकी पण रिजनल पार्टीजमध्ये त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये रोखलं. ममता बॅनर्जींनी रोखलं, तामिळनाडूमध्ये रोखलं, महाराष्ट्रात रोखलंच ना. स्वबळावर भारतीय जनता पार्टी सरकार बनवू शकली नाही आणि शेवटी शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलं. त्यानंतर कल्याण डोंबिवलीलाही देखील आम्ही युती केली नाही, आताही आम्ही युती तोडून दाखवली. म्हणजे हे असं जे म्हटलं जातं आहे की शिवसेना काही करणार नाही, तर ऑलरेडी करून दाखवलं आहे. म्हणजे शिवसेना पाठिंबा काढू शकते. अजूनही शिवसेनेने हे जाहीर केलेलं नाही. जाहीर केलं नाही तो माझा अधिकारी नाही. जाहीर केलं नाही तो माझा अधिकारी नाही, परंतु आम्ही युती तोडून दाखवली आहे ना. म्हणजे मनात आलं, म्हणजे चर्चेला विराम नाहीये अजून. मनात आलं तर करू शकतो ना. दूर्तपणा असा आहे की त्यांना हे कळलेलं आहे कल्याण डोंबिवली नंतर की आपण जर यांची युती तोडली तर आपल्या सीट्स वाढतात, फायदा आपल्याला होतोय. म्हणून नाही ताई, त्या का म्हणतायत आम्ही सर्व काही विसरलो आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ वगैरे असं गृहीत धरू नका असं त्या म्हणतायत. शिवसेनेला कोणी गृहीत धरू नका. हीच तर ब्युटी ऑफ पॉलिटिक्स आहे. अजूनही सगळं काही ओपन झालेलं नाहीये. उद्धव ठाकरे सुद्धा एवढ्या मुलाखती देत आहेत, पण हे सांगत नाहीयेत की मी पाठिंबा काढणार नाही. ते अजूनही आपले पत्ते
ओपन करत नाही आहेत. ते एक सस्पेन्स कायम ठेवतायत आणि तो का ठेवतायत तर 23 तारखेच्या निकालासाठी. कारण आपण अजूनही पुन्हा त्यांचे चर्चा करणार आहोत, ब्रेकवर जाणार आहोत. मंत्री पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा, शिवसेना भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का? 74% लोक म्हणतायत होय मध्यावधी निवडणुका लादल्या जातील. जनतेलाही निवडणुका हव्यात की काय? म्हणजे हे सरकारनं आता विचार केला पाहिजे, भाजप सरकारनं. जनता सुद्धा कौल वाढवते आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. अवधूत वाघ, आत्ता शिवसेना म्हणते की सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारनं शिवसेनेचा पाठिंबा गृहीत धरू नये. अजूनही सर्व काही संपलेलं नाही, आम्ही पाठिंबा काढू शकतो, विसरू नका. अगदी मान्य. कारण ज्यावेळी 2014 साली इलेक्शन झाली त्यावेळी शिवसेनेने आम्हाला पाठिंबाच दिला नव्हता आणि शिवसेनेचे शिंदेसाहेब होते ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे काय झालं, 1.5 महिन्यामध्ये विरोधी पक्षनेते असलेले शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री झाले MMRDAचे आणि शिवसेना आमच्यामध्ये सामील झाली. त्यामुळे 1.5 महिन्यामध्ये विरोधी पक्षनेता असलेला माणूस आमच्याच मंत्रिमंडळामध्ये सामील होतो. हे काय दाखवतं? एक मात्र खरं की शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, शिवसेनेची स्वतंत्र कार्यपद्धती आहे आणि प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीने काम करण्याचं लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला काय की कुठच्याच पक्षाला भारतीय जनता पक्ष गृहीत धरत नाही, मतदारांना गृहीत धरत नाही आहे. पण एक फक्त जाता आता सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वय 18 वर्ष आहे आणि शिवसेनेचं वय 50 वर्ष आहे. माझ्या मताप्रमाणे शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा जास्त मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे मॅच्युरिटीने ते निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. मनीषा कायंदे, उत्तर द्या, लास्ट कॉमेंट. काय म्हणतात? ते म्हणतात गाजर दाखवलं की शिवसेनेला आम्ही वाकवतो. नाही, आता लोकांनीच बघितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आता कशी गाजरं वाटली जात आहेत आणि लोकांना आता यांच्या सगळ्या भूलथापा आणि हे सगळं जे खोटं बोलणं आहे आणि ज्या काय पद्धतीने यांचं जे काय 2.5 वर्ष चाललं आहे, लोक कंटाळली आहेत. लोकांना गृहीत धरलं, नोटबंदी आणली, लोकांना देशोधडीला लावलं, बेकार झाली लोक. आज सगळे कारखाने हळूहळू बंद होत चालले आहेत आणि लोकच कंटाळली आहेत हो. त्याच्यामुळे लोकच काय ते सांगतील ना. आता 23 तारखेला तुम्ही बघाल, 23 पूर्ण तारखेला स्वबळावर सांगतील. बरं, लास्ट कॉमेंट. ओके, उत्तर द्या. आज रिझल्ट लागले. गेल्या वेळी 4 जागा जिल्हा परिषदेच्या आल्या, मनीषाताई यावेळी 64 जागा आल्या. नोटबंदीनंतर ओरिसामध्ये आमचं सरकार नाही, राज्य सरकार नाही, आमचे खासदार पण कमी आहेत. पण तुमच्या माहितीकरता सांगतो 64 जिल्हा परिषदेच्या जागा या नोटबंदीनंतर आल्या. मला तुम्ही गुजरातचं का नाही सांगत? गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल कुठे दिसत नाही आहेत. काँग्रेसवाले पण त्याचा काही प्रचार करत नाही आहेत. 8,000 जागांपैकी मी कुठेतरी वाचलं की 6,500 वगैरे अशा काहीतरी जागा आलेल्या आहेत. मग हे का नाही कोणी बोलत आहे? 6,500 सेना भाजपमध्ये सुरू आहे, ती सुरूच राहील. जोवर मतदानाची तारीख जवळ येत नाही तोवर ती सुरू राहणार आहे. पण खरा निकाल हा 23 फेब्रुवारीला लागणार आहे. निकालाचा दिवस आहे. त्या दिवशी जर का मुंबई ठाण्यामध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं तर शिवसेना कुठला निर्णय घेईल हे एक कोडं आहे. आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत जसं महाराष्ट्र वनच्या खुली चर्चामध्ये म्हणाले की 24 तारखेला बघा राज्यात कशी खळबळ माजते ते. त्यामुळे अजूनही सर्व काही संपलं असं आपण म्हणू शकत नाही आहे. पुन्हा जाता जाता आपला प्रश्न बघूया. शिवसेना भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का? 75% लोक म्हणतायत होय मध्यावधी निवडणुका राज्यावर लादल्या जातील. जनतेला काय सांगायचं आहे, खरंच काही कळत नाही आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.